डीपीडीसी बैठकीत जिल्हा नियोजनासंदर्भात चर्चा झाली। सुरेश धस यांच्या पेनड्राईव्ह बद्दल माहिती नाही असा कोणताही पेनड्राईव्ह त्यांनी दिला नाही। बैठकीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीड डीपीडीसी बैठकीला पालकमंत्री अजित पवारांच्या शेजारी धनंजय मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंची वर्णी। जिल्ह्यातले दोन्ही मंत्री दोन्ही खासदार यांची उपस्थिती। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलीस अलर्टवर। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या चुलत भावाला गेटवरच रोखलं। बैठकीला सर्वसामान्यांना निर्बंध असल्यानं रोखलं असल्याची माहिती। बीडमधील खंडणी हत्या प्रकरण संसदेमध्ये मांडणार। सूर्यवंशी देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा। अमित शहांची भेट घेणार असल्याची सुळेंची माहिती। धनंजय मुंडेंवर हल्लाबोल करणाऱ्या दमानियांना अनिल पाटलांचं प्रत्युत्तर। एखादी घटना घडली आणि नेत्याला टार्गेट करायचं असेल तर दमानिया मॅडम त्या ठिकाणी असतात, अनिल पाटील यांची टीका। पुण्यामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक। पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार राहणार उपस्थित। पुणे जिल्हा नियोजन समितीतनं शिवसेनेला बेदखल। जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार विजय शिवतारेंना जिल्हा नियोजन समितीमध्ये स्थान नाही। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार सुनील शेळके आणि भाजपकडून आमदार राहुल कुल समितीमध्ये। विकास कामं करत असताना कोणीही खंडणीचे प्रकार करू नका। चुकीची कामं झाल्यास मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचा थेट इशारा। चारित्र्य स्वच्छ ठेवा, चुकीची माणसं आजूबाजूला ठेवू नका। अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। रिव्हॉल्व्हर लावून फिरतील त्यांचा परवाना रद्द करणार। रील वगैरे खपवून घेणार नाही, दादांचा सज्जड दम। आम्ही विटी दांडू पतंग खेळायला आलेलो नाही, काम करायला आलोय। कार्यकर्त्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। जुनीच कामं दाखवायची, पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथे होत नाही असंही केलं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीसाठी जाणाऱ्या काही अधिकाऱ्यांची पोलिसांकडून अडवणूक। या प्रकारानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पोलिसांना धरलं धारेवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या डीपीडीसी बैठकीत आमदार प्रशांत बंब सहभागी। पायावरील शस्त्रक्रियेनंतर वॉकर घेऊन प्रशांत बंब बैठकीमध्ये उपस्थित। बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ पोस्टर। अजित पवारांच्या स्वागताच्या बॅनरवर आम्ही डीसीएमचे निष्ठावंत असा उल्लेख। मनोज जरांगे आज दुपारी उपोषण सोडणार। सरपंच हत्या प्रकरणावरून लक्ष हटू नये म्हणून उपोषण मागे घेण्याचा निर्णय। इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार, जरांगे यांची प्रतिक्रिया। भाजप आमदार पराग अळवणींच्या मुलीच्या लग्नामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमधील संबंध हे शिंदेना इशारा आहे का असा सवाल उपस्थित। चंद्रकांत पाटील आमचे मित्र। खासदार संजय राऊतांची उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील भेटीवर प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटील शिवसेना भाजप युतीचे समर्थक, राऊतांची प्रतिक्रिया। सुवर्ण क्षण आहे, वाट पाहायला हवी। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांच्या भेटीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। जे काही आहे ते सगळं पक्षप्रमुख ठरवतील। महाराष्ट्र दिनाला सर्व माजी आमदारांनी उपस्थित राहावं का? पंडित पाटील यांचा जिल्हा प्रशासनाला सवाल। माजी आमदार अनिकेत तटकरेंकडून राजशिष्टाचाराचं उल्लंघन झाल्याचा आरोप। खैरेंना ऑफर दिल्याचं पुण्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। खैरे आज जर सोबत असते तर खासदार असते, शिरसाट यांचं वक्तव्य। अहिल्यानगरमध्ये ठाकरे पक्षाला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेतील 15 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। नाशिकमध्ये शिवसेनेला गटबाजीचं ग्रहण। शिवसेनेची कार्यकारिणी होणार बरखास्त। पक्ष संघटनेची होणार पुनर्बांधणी। पक्षामध्ये इन्कमिंग होत असताना गटबाजीचं दर्शन। शिवसेनेचे बेपत्ता पदाधिकारी अशोक धोडींच्या शोधासाठी पोलीस पथक तैनात। अपहरण प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक। 11 दिवस उलटले तरी 5 जण फरार। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वाळू माफियांकडून ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख प्रशांत ठाकूरांवर हल्ला। हल्लेखोर फरार। पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही। भाजप सदस्य नोंदणी करण्यामध्ये कार्यकर्ते अनुत्साही असल्याचं समोर। वरिष्ठ नेत्यांनी उदासीन कार्यकर्त्यांची घेतली गंभीर दखल। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिकीट वाटप करताना विचार केला जाणार असल्याची माहिती। 9 फेब्रुवारीला युवा सेना साजरा करणार कॉमन मॅन दिवस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा अभिनव उपक्रम।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.